हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असणार. तर आज मी तुम्हाला दाखवणार माझी शॉपिंग. तर आता विंटर चालू झालं आहे, त्यामुळे मी स्पेशली विंटरसाठी शॉपिंग केली आहे. कारण माझी स्किन आहे ती खूप ड्राय होते, विंटरमध्ये खूप जास्त ड्राय होते. त्यामुळे मला सारखं ती मॉइश्चराईज करायला लागते. लिप्स पण खूप ड्राय होतात, सो त्यांना पण सारखं मला लिप बाम वगैरे लावावं लागतं. सो मी स्पेशली विंटरसाठी शॉपिंग केली आहे. तर मी जी शॉपिंग केली आहे किंवा ज्या वस्तू मी परचेस केलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू मी तुमच्यासोबत अनबॉक्स करणार आहे. सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर ह्या गोष्टी आहेत त्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत. मी अजून ते ओपन पण नाही केले. फक्त एकच बॉक्स मी ओपन केला आहे, बाकी सगळं ओपन करायचं आहे. तर ते मी तुमच्यासोबत अनबॉक्स करणार आहे. ओके, तर चला मग लेट्स ओपन इट. पण त्या अगोदर पहिलं मी माझा माईक सेट करून घेते. आणि माझा माईक आता सेट झालेला आहे. तर आपण आता एक एक करून सगळे बॉक्स आहेत ते अनबॉक्स करूयात आणि त्यात बघूयात काय काय आहे. सो हे आहे फर्स्ट पॅकेट, जे की मी अजून ओपनही केलं नाही. तर बघूयात यामध्ये काय आहे. ओ माय गॉड, माय फेवरेट सिरम. हे सिरम मी खूप वर्षापासून यूज करते. खूप वर्ष इन द सेन्स की एक 3-4 वर्ष मला झाले असतील. तर या सिरमचे जे रिझल्ट्स आहेत ते खूप चांगले रिझल्ट्स आहेत. सुरुवातीला माझ्या फेसवरती खूप जास्त डार्क स्पॉट्स होते, खूप जास्त पिंपल्स वगैरे मला व्हायचे. मी बरेच प्रोडक्ट्स यूज केले, खूप सारे होममेड उपाय मी करून बघितले आणि खूप सारे क्रीम वगैरे यूज करून बघितले किंवा बऱ्याचशा गोष्टी मी यूज करून बघितल्या. पण सिंगल प्रोडक्ट पण मला माझ्या स्किनला सूट झालं नाही. एकाने माझे पिंपल्स कमी झाले नाही किंवा माझे जे डार्क स्पॉट्स होते तेही कमी झालेत नाही. तर त्यानंतर मी हे सिरम यूज करून बघितलं. तर हे सिरम खूप मला इफेक्टिव्ह वाटलं. तर हे गार्नियरचं सिरम आहे, गार्नियरचं विटॅमिन सी सिरम. हे मी खूप दिवसापासून यूज करते. आत्ता बरेच दिवस झाले माझं हे सिरम संपलं म्हणून मी याला परत ऑर्डर केलं. सो ह्याच्या अगोदर मी जस्ट एखाद्या स्टोअरमधून परचेस करायची. पण हल्ली असं होतं की मला जायला भेटतच नाही, कुठे बाहेर जायला भेटत नाही माझी 2 मुलं असल्यामुळे. म्हणून मी सगळी शॉपिंग आहे ती ऑनलाईन करते. आणि आता मला असं वाटतं की म्हणजे ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनच मला चांगल्या डील्स मिळतात किंवा चांगले डिस्काउंट वगैरे मिळतात. तर मग मी ऑनलाईन शॉपिंग करणं जास्त प्रेफर करते. तर हे आहे गार्नियरचं विटॅमिन सी सिरम. आणि ह्यावरती पण मला आय थिंक डिस्काउंट मिळालं. आय डोंट नो, पण ह्यावरती पण मला एक 30-40 रुपयाचं डिस्काउंट मिळालं असेल. सो ही आहे सिरमची बॉटल. सो हे खूप कमी यूज करते मी, एक 2 ते 3 ड्रॉपच फक्त मी माझ्या फेसला यूज करते. पण त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत. सो दिस इज वन ऑफ माय फेवरेट. सो लेट्स गो टू द अनदर पॅकेट. सो हे जे पॅकेट आहे ते ऑलरेडी ओपनच आहे. मला जेव्हा रिसीव झालं तेव्हाच हे पॅकेट ओपन होतं, पण पण मी अजून ते ओपन पण करून बघितलं ना की त्यामध्ये काय आहे. तर आपण बघूयात ओपन करून त्यामध्ये काय आहे. त्याच्यामध्ये आय थिंक 2-3 गोष्टी आहेत, छोट्याच आहेत, म्हणून त्यांनी हे मोठं पॅकेट बॉक्स दिला असावा. ओ माय गॉड, ही लिपस्टिक. आणि त्यानंतर हे आहे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. आणि अजून पण काहीतरी आहे यामध्ये. हे आहे लिप बाम. ह्याची पॅकेजिंग बघू शकता, एकदम चेरीच्या आकाराचं हे समथिंग आहे त्यामध्ये हे लिप बाम. सो पॅकेजिंग जी खूप क्यूट आहे. तर आपण ह्यालाच पहिलं अनबॉक्स करून बघूयात. सो हे आहे डॉट अँड कीचं बॅरियर रिपेअर हायड्रेटिंग लिप बाम. सो हे मी अगोदर कधीच यूज केलं नाही. याच्या अगोदर मी फक्त वॅसलिन जे आहे तेच वॅसलिनच यूज करायचे.
त्यावर पण मी 1-2 लिप बाम यूज करून बघितले, पण माझ्या लिप्सला कुठलाही लिप बाम सूट होत नाही. ते सारखे ड्राय होतात. आणि पण वॅसलीन त्यामध्ये एक ठीक होतं की थोडंफार मला इफेक्टिव्ह होतं, पण तेव्हा मला दिवसातून 3 ते 4 वेळा अप्लाय करायला लागायचं. तेव्हा ते लिप्स आहेत ते माझे टोटली हायड्रेटेड राहायचे, नाहीतर मग ते सारखे ड्राय व्हायचे. तर मग मी काहीतरी वेगळं म्हणून हे डॉट अँड कीचं लिप बाम ऑर्डर केलं आहे. तर अजून मी हे यूज केलं नाही आहे, पण यूज केल्यानंतरच याचे रिझल्ट्स काय आहेत ते समजतील. तर सध्या तरी आपल्याला ओपन करून बघूयात. ओके, सो हे आहे डॉट अँड कीचं लिप बाम. हां, ह्याचा स्मेल खूप सुंदर आहे, एकदम चेरीसारखा. आणि हे आय थिंक थोडं कलर टिंटेड आहे, चेरी. आय थिंक ह्याच्यामध्ये अजूनही होते कलर टिंट, त्यामध्ये आय थिंक मी हे चेरीवाला ऑर्डर केलं. सो अप्लाय करून बघूया. एकदम स्मूथ टेक्स्चर आहे. अप्लाय केल्यानंतर पण खूप छान वाटते, पण माहीत नाही किती वेळ माझ्या लिप्सला हायड्रेटेड ठेवणार आहे. सो गो टू द नेक्स्ट वन. सो ही आहे त्यानंतर पिलग्रीमची मॅट मी लिपस्टिक. सो माझ्याकडे एक 2-3 लिपस्टिक होत्या, पण त्या आता संपायला आल्या, त्यामुळे मी ही लिपस्टिक ऑर्डर केली आणि ही पण मला डिस्काउंटमध्येच मिळाली. सो हा जो शेड आहे न्यूड किस 31. सो ही आहे लिपस्टिक. आणि हिचा जो शेड आहे तो खूप सुंदर आहे. आणि असे मला एकदम डार्क जे शेड असतात ते लिपस्टिकमध्ये शक्यतो हल्ली नाहीच आवडत. सो मी युजली थोडे न्यूड शेडच प्रेफर करते. सो त्यामुळे मी हा लिपस्टिक मागवला. सो आपण हा लिपस्टिकसुद्धा यूज करून बघूयात कसा आहे. ॲप्लिकेशन जे आहे असं ते एकदम स्मूथ आहे आणि खूप सुंदर शेड आहे, तुम्ही बघू शकता. सो या अगोदर मी लिप बाम माझा ह्याच्यावरती अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर लिपस्टिक यूज केलेली आहे, पण खूप सुंदर शेड आहे आणि ॲप्लिकेशन पण एकदम लावताना एकदम स्मूथ वाटते. सो त्यानंतर आहे हे डॉट अँड कीचं 27 Hour हायड्रेटिंग जेल मॉइश्चरायझर. तर असं आहे की स्पेशली थंडीमध्ये माझी जी स्किन आहे ती खूप जास्त ड्राय होते, खूपच. सो मला सारखं त्याला काहीतरी लावावं लागतं आणि बरेचसे प्रोडक्ट मी यूज करून बघितले, की बरेचसे मॉइश्चरायझर यूज करून बघितले, पण ते माझ्या स्किनला अजिबात सूट होत नाहीत किंवा हायड्रेट राहतच नाही माझी स्किन. डॉट अँड कीचं हे हायड्रेटिंग मॉइश्चरायझर मागून बघितलं. सो आता हे यूज केल्यानंतरच कळेल की हे तरी माझ्या स्किनला सूट होते का, किंवा हे तरी माझ्या स्किनला हायड्रेटेड ठेवते का. सो आपण याला ओपन करून बघूयात. आणि हे खूप छोटंसं मॉइश्चरायझर आहे. मला आय थिंक अंडर 150 रुपीजमध्ये मी हे परचेस केले. जस्ट लुक ॲट दॅट. किती क्यूट हे याचं बॉक्स जे आहे एकदम क्यूट आहे. याची क्वांटिटी खूप कमी आहे त्या मानाने, पण ह्याची कॅप याच्या आतमध्येच अडकली आहे. पण हे टोटली ट्रान्सपरंट आहे आणि हे सुद्धा मॉइश्चरायझर जे आहे ते यूज केल्यानंतरच कळेल की कसं आहे. सो त्यानंतर एक शेवटचा बॉक्स आहे, तो आपण ओपन करून बघूयात की त्यामध्ये काय आहे. सो हा बॉक्स जो आहे तो मी ऑलरेडी ओपन केलेला आहे. तर यामध्ये आहे हे विस्परचे पिरियड पॅन्टी. सो इट्स लाईक अ पॅन्टी, यु नो, टोटली ते पॅन्टीसारखेच असतात. सो हे मी ऑर्डर केले, कारण हे सेकंड टाईम ऑर्डर केलेत, कारण मी फर्स्ट टाईम ऑर्डर केले होते जेव्हा माझी डिलिव्हरी होणार होती आणि मी ते आधीच ऑर्डर करून ठेवले होते पिरियड पॅन्टी. अशाच कुठल्या तरी साईटवरती बघितलं होतं. सो डिस्पोजेबल पिरियड पॅन्टी. सो मग मी विचार केला की डिलिव्हरीनंतरचा माहीत नाही की पोझिशन काय असेल आणि
सॅनिटरी पॅड कुठे चेंज करायला जाणार. सो मी तेव्हा हे पिरियड पॅन्टी ऑर्डर केले होते आणि खूप तेव्हा ते वेगळ्या कंपनीचे होते, पण खूप इफेक्टिव्ह होते आणि खूप त्यामुळे मला खूप इझी गेलं ते हे करायला. कारण ऑलरेडी स्टिचेस होते आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा. डिलिव्हरी झाल्यानंतर माहीत नाही केवढं ब्लिडिंग वगैरे होणार असतं. तर मी ते यूज केलं होतं आणि मला खूप इफेक्टिव्ह वाटले होते. तर ही होती माझी सगळी शॉपिंग. तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असतील तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.